ज्या दिवशी मुलाचा विवाह होता त्याच दिवशी आई वडिलांनी केलं अत्यंत भयानक। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नाशिक येथील टिळकवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। टिळकवाडी येथील यशोकृपा बंगला येथे जयेश रसिकलाल शहा वय 58 वर्ष व रक्षा जयेश शहा वय 55 वर्ष असे या दोन्ही पती पत्नींचं नाव आहे। शहा दाम्पत्याला 2 मुले असून मोठा मुलगा बांधकाम व्यवसायिक क्षेत्रात असून लहान मुलाचा काही दिवसांवरच विवाह नियोजित केला होता। त्याच्या विवाहानिमित्तच शहा कुटुंबियांनी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्यांनी आपल्या नातलगांसोबत जेवण देखील केले। त्यानंतर मोठा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता तर धाकटा देवदर्शनासाठी गेला होता आणि तेव्हाच मोठा मुलगा जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला आपले आई वडील बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। त्याच रात्री 10च्या सुमारास रक्षा यांनी फोन केला, मात्र त्या बोलताना अडखळल्या। त्यामुळे मोठ्या मुलांनी रात्री घरी जाऊन पाहणी केली असता ते दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। पोलिसांनी तपासणी केली असता तेथे त्यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली आढळली नाही। घरात असं आनंदी वातावरण असतानाच असं भयानक पाऊल का उचललं हाच प्रश्न सर्वांना पडला आहे। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। कितीही काही झालं तरी कोणीही असं टोकाचं पाऊल कधीही उचलू नका, कारण तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाची खूप वाईट अवस्था होते। त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त शेअर व लाईक करायला विसरू नका।